या शाखेसाठी ज्या ज्या तरुणांनी पुढाकार घेतला, सर्वप्रथम ज्यांनी या शाखेसाठी मेहनत केली, ही शाखा उभारण्यासाठी, त्यांचे मी आभार मानतो आणि पुढील त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, ज्यांच्या नावाने ही संघटना चालते, ते धर्मवीर शंभूराजे, ज्यांनी ही संघटना स्थापन केली ती मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळे पाटील, आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी दोन शब्द आपल्यासमोर सांगतो. मित्र हो, आत्ताच अण्णांनी सांगितलं अखिल भारतीय छावा म्हणजे काय. छावा म्हणजे काय? छावा संघटना ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून कोणत्याही जाती धर्मावर काही अन्याय होत असेल, कोणतीही जात असो, कोणताही धर्म असो, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारी ही संघटना आहे. कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात आम्ही कधी काम करत नाही आणि कोणत्या जातीने अन्याय केला आम्ही तो सहनही करत नाही. फक्त छावाचं बीज वाक्यच आहे, सोबत येत असेल त्याला घेऊन चला, सोबत येत नसेल त्याला सोडून चला, पण आडवं येणाऱ्याला उभं आडवं चिरून चला. ही छावा संघटनेचं बीज वाक्य पहिल्यापासून अण्णासाहेबांनी आपल्याजवळ मिळवून ठेवले. मित्रांनो, आजपर्यंत मी पण या बदनापूर तालुक्यातलाच आहे. तुम्ही पाहिलं असेल आजपर्यंत छावा संघटनेने जिल्ह्यात शेतकऱ्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, लाट्या काट्या खाल्ल्या. फक्त आणि फक्त या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी आम्ही काम करतो. हीच इथून पुढे संकल्पना या गावातल्या लोकांना, वरिष्ठ मंडळी आहे त्यांना सांगण्याचं एकच काम आहे फक्त की या गावातल्या पोरांनी जो पुढाकार घेतलाय यांना तुम्ही यांच्या पाठीमागे उभे राहा. गावातलं कोणतंही काम असो, आजूबाजूच्या गावातला असो, कधी आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्यासाठी आम्ही तत्परतेने एक संघटना म्हणून, एक संघटनेची ताकद म्हणून आम्ही तुमच्यासाठी तत्परतेने उभं राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा.